नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरलशब्दगणनागप्रक्षालितसकलभूतलतरङ्गा मुनिविरूपासीत्युक्ता सरस्वतीयुक्तमोहितं अज्ञानतिमिरां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परम्पराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीव मना प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मोकर्णायुक्दीपक नामधेयं तस्य मूलग्रंथकर्ता श्री सर्वज्ञदेवा तदुत्तरग्रंथकर्ता श्री सर्वज्ञदेवा श्रीरंगदेवा प्रतिरंगदेवा तेषां वचननुसारमासाद्यं पूज्य श्री हेमचंद्र आचार्य विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो मुनि मंगलं कुन्दकुन्दाब्जो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतुशासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मति भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजनहितदक्षं करुणानियोगदीपं कुरुते स्वान्तस्तमो विघातार्थम्। जय लोक पंचकर्मिष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु विद्यासागर जी महाराज की, शांतमूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरु सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महान नीरज की, आचार्य सच्चंद्र प्रसाद जी महाराज की जय। आचार्य भगवंत व्याख्या म्हणजे काय? जो अनादि मिथ्यादृष्टी जीव दर्शन मोहनीय कर्माची पूर्ण क्षपना करू म्हणजे अनंतामध्ये क्रोध मान माया लोभ ह्याच्या आणि दर्शन मोहनीमध्ये 3 सम्यक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या 7 प्रकृतींचा उपशम करतो दावतो आणि पहिल्यांदा ज्याचं सम्यक होतं त्याला प्रथमोपशम सम्यक असं म्हणतात। जो सम्यक दृष्टी जीव श्रेणी आरूढ होण्यासाठी किंवा त्या ठिकाणी शारीरिक सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी राहिलेल्या या सर्व प्रकृतींचा जी सम्यक प्रकृती तर त्याची उदयात असते अनंतानुबंधी आणि सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्व या 6 प्रकृतींचा क्षपणा करू म्हणजे विसंयोजन करू जे द्वितीय उपशम सम्यक दर्शन प्राप्त करण्याचं करून श्रेणी आरूढ होण्यासाठी काय नियम आहे तर जो जीव उपशम श्रेणी चढणार असतो, श्रेणी म्हणजे 7व्या गुणस्थानाच्या वर 11व्या गुणस्थानावर जो जाणारा जीव असतो तो एक तर शारीरिक सम्यक दृष्टी असला पाहिजे नाहीतर एक तर उपशम सम्यक दृष्टी असला पाहिजे। शायोपशम सम्यक दृश्यमारा जीव शायोपशमिक सम्यक दृष्टी जीव कधीही श्रेणी चढत नाही। मग आता माझ्याकडे शायोपशमिक सम्यक दृष्टी माझं आता शारीरिक सम्यक दर्शन तर मला उपशम श्रेणी चढण्यासाठी आता माझी योग्यता परिणाम लब्धी काही आलेले तर मी काय करणार मग मी त्यावेळेला अनंतानुबंधीची विसंयोजन करणार। विसंयोजन करणार म्हणजे माझ्याकडे जे अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभ याचे जे द्रव्य
ते साठवलेलं ते मी प्रत्याख्यान आणि अप्रत्याख्यान आणि संज्वलन याच्यामध्ये ते कन्वर्ट करणार, परिवर्तन करणार, त्याला विसंयोजन म्हणायचं. ते करून आणि सम्यक प्रकृती आणि मिथ्या सम्यक मिथ्यात्व या दोन प्रकृतींचं दबवून मी जी श्रेणी आरूढ होण्यासाठी जे उपशम सम्यक्त्व प्राप्त करणार आहे, जी परिणामांची विशुद्धी करणार आहे, त्याला द्वितीय उपशम सम्यक दर्शन असं म्हणायचं. हे श्रेणी चढायच्या वेळेलाच हे होतं. आणि मग हे जमून हा जीव नियमन म्हणजे 11वे पर्यंत जाईल याची गॅरंटी नाही, पण 11वे पर्यंत जातो जास्तीत जास्त. आणि तिथे गेल्यानंतर त्याची कालावधी म्हणजे 11वे गुणस्थानाचे तर जे टायमिंग आहे अंतर होतं ते तर कमी होऊन आपाप खाली येणार नसेल तर आयुकर्माचा क्षय झाला. कुठला आयुकर्माचा क्षय झाला तर तिथं त्याचं मरण होतं आणि ते परत देवगतीत जाऊन चौथ्या गुणस्थानात क्षय सम्यक दर्शन सहित जन्मतो. तर ही जी करण्याची क्रिया आहे ही दोनच जीव करू शकतात, एक तर क्षयिक सम्यक दृष्टी नाहीतर एक तर उपशम सम्यक दृष्टी. ते करणारा जो उपशम सम्यक दृष्टी जीव असतो त्याला द्वितीय उपशम म्हणजे दुसऱ्यांदा प्राप्त झालेलं उपशम सम्यक्त्व त्याला म्हणायचं द्वितीय उपशम. आणि प्रथम उपशम सम्यक दृष्टी हे नियमन एक तर अनादि मिथ्या दृष्टीला नसेल तर एकदा सम्यक होऊन ज्याचं सुटलं आणि परत अनंत काल म्हणजे सुद्धा तुमचं आत्ता एकदा झालं आणि सुटलं आणि परत आता अर्धपुद्गल परावर्तन काळ म्हणजे जो मोक्षात जाण्याचा आता फिक्स झाला त्याच्या अगोदरपर्यंत कधी झालंच नाही. तर असा पण जीव हा मधला अनंत काळ गेले असल्यामुळं तसा जीव सुद्धा परत एकदा सम्यक दर्शन होताना प्रथमोपशम करू शकतो असं काही आचार्यांचं मत आहे. म्हणजे हे दोन्ही म्हणजे प्रथमोपशम सम्यक दर्शन एक तर अनादि मिथ्या दृष्टी करतो पहिल्यांदा हे तर सिद्धच आहे, कुणाचंच मत नाही. पण काही जणांचं मत असं आहे की पहिल्यांदा सम्यक्त्व प्राप्त झालं आणि परत सम्यक्त्व प्राप्त झालेलंच नाही. सायलेंट करून ठेवा, नुसतं बंद करू नका. तर दुसऱ्यांदा परत ते झालंच नाही कुठलं सम्यक दर्शन. प्रथमोपशमध्ये गेला आणि परत मिथ्यात्वात गेला अंतर्मुठन, त्याच्यावर परत त्याला कुठलंच सम्यक दर्शन कधी झालं नाही. आणि आता एकदा सम्यक दर्शन झाले म्हटल्यानंतर अर्धपुद्गल परिवर्तनामध्ये तो नियमानं मोक्षाला जाणार आहे, हा तर नियम झाला. त्यावेळी अर्धपुद्गल परावर्तनाचा काळ शेवटचा संपत आला की मग तो जीव परत ज्यावेळी सम्यक दर्शन करतो त्यावेळेला त्याला प्रथमोपशम करायला पाहिजे असं काही आचार्यांचं मत आहे. त्या आचार्यांच्या मते प्रथमोपशम दोनदा होऊ शकतो आणि अन्य आचार्यांच्या अपेक्षेनं प्रथमोपशम एकदाच होतं असं आहे. त्याचा पुढे विषय व्यवस्थित येणार. क्षपणा म्हणजे क्षय करणं, क्षपणा म्हणजे काय नाशच करणं, क्षपणा करणं म्हणजे क्षय करणं. आपण पूर्व चर्चेमध्ये तिसऱ्या गुणस्थानाची चर्चा या ठिकाणी करत असताना मिश्र गुणस्थानावरती जीव हा ना सम्यक्त्वाची श्रद्धा असते ना मिथ्यात्वाची पूर्णपणे श्रद्धा असते. दोन्हीकडे जो जीव अधांतरी असतो अशा जीवाला सम्यक मिथ्यात्व मिश्र गुणस्थान सुद्धा याला म्हटलं जातं. इथपर्यंत आपण बघितलं. आता त्याचा 9वा नंबरचा प्रश्न आहे. मिश्र गुणस्थानवरती जीव, मिश्र गुणस्थानवरती जीव की क्या क्या विशेषताएं हैं? मिश्र गुणस्थानवरती जीव सकल संयम देश संयम को ग्रहण नहीं करता है. इस गुणस्थान में
नवीन आयु का बंध नहीं होता है, नवीन आयु का बंध नहीं होता है। मरणांतिक समुद्घात, मरणांतिक समुद्घात और मरण भी नहीं होता है, और मरण भी नहीं होता है। काय काय सांगितलं होगा? मिश्र गुणस्थानार्थी जो जीव आहे, मिश्र गुणस्थानावरती जो जीव आहे तो मिश्र गुणस्थानावरती जीव सकल संयम म्हणजे साधू व्रत धारण करू शकत नाही, देश संयम म्हणजे प्रतिमा आदी ग्रहण करू शकत नाही। हा गुणस्थानावरती जीव नवीन आयुचा बंध बांधत नाही, म्हणजे जेवढ्या कालापुरतं तिसऱ्या गुणस्थानात तो आहे त्या कालापुरतं मर्यादित वेळेत तो नवीन आयुचा बंध बांधत नाही। त्याला नवीन आयुचा बंध बांधायचा असेल तर एक तर चौथ्यात जायला पाहिजे, नाहीतर एक तर पहिल्यात जायला पाहिजे। काय म्हणतात लक्षात आहे? एक तर चौथा पाचवा वर गेलं पाहिजे, नाहीतर एक तर खाली आलं पाहिजे। खाली आल्यावर कितव्यात आलं पाहिजे? का बरं? दुसऱ्यात काही नाही, दुसऱ्यात आयु होते, दुसऱ्यामध्ये परत नरकायुचा बंध होत नाही, स्त्रियांच्या आयुचा बंध होतो, मनुष्य आयुचा बंध होतो, देवायुचा बंध होतो। दुसऱ्यामध्ये फक्त नरक गत्यांपूर्वीचा उदय नसतो की दुसऱ्यात मरणारा जीव नरकगतीत जात नाही, जी तिथं तेवढ्या कालावधीत, त्यामुळे नरकगत्यांपूर्वीचा उदय नसतो। पण बंध तर मनुष्यगती, स्त्रियांची गती आणि देवगती तिन्हीच असतो, पण तो का जात नाही दुसऱ्यात? काल याच्यावर आपली 5 मिनिटं चर्चा झाली आहे। दुसऱ्या गुणस्थानात जाणारा जीव फक्त उपशम उतरणार आहे, प्रथम उपशम किंवा द्वितीय उपशम असा जीव जो खाली येणार आहे तोच जीव दुसऱ्या गुणस्थानात येतो। तिसऱ्या गुणस्थानात येणारा जीव शायोपशमिक सम्यक दृष्टीच असतो, तो उपशम सम्यक दृष्टी असत नाही। त्यामुळे दुसऱ्यात, पहिल्यात, चौथ्यातनं तिसऱ्यात येणारा जीव एक तर पहिल्यात जातो, नाहीतर परत विशुद्धी झाली की चौथ्यात येतो। तिथलाही काळ त्याचा फक्त अंतर्मुक्ती इतकाच आहे, तो दुसऱ्या गुणस्थानात येत नाही। छोटे नियम आहेत, फक्त लक्षात पाहिजे। तिसरं गुणस्थान आणि दुसरं गुणस्थान उतरतांचं गुणस्थान आहे, हा पहिला नियम। तिसऱ्या गुणस्थानात उतरून येणारा जीव शायोपशमिक सम्यक दृष्टीच असणार, शायिक असणार नाही। सम्यक तो तर किती आहेत? 3 आहेत। कुठले कुठले? औपशमिक, उपशम, शायिक आणि क्षौपशमिक। शायिक सम्यक दृष्टी तर चौथ्याच्या खाली येणार, कारण त्याच्या या साथी प्रकृतीचा क्षय झाला, मान्य? आता शायोपशमिक सम्यक दृष्टी आणि उपशम सम्यक दृष्टी। शायोपशमिक सम्यक दृष्टी जीव उतरताना तिसऱ्यात येतो आणि परत स्खलित झाला तर पहिल्यात जातो, आणि उपशम सम्यक दृष्टी जीव जर त्याचं काल संपला तर तो चौथ्यातून डायरेक्ट दुसऱ्यात आणि पहिल्यात, पण तो तिसऱ्यात येत नाही। हा नियम लक्षात ठेवायचा। एवढा नियम लक्षात ठेवलं की मग आपल्याला बाकीचे कुठले विकल्प होत नाही। मिश्र गुणस्थानावरती जीव तिसऱ्या गुणस्थानात असताना, आता हे माझ्या वाचण्यात माझ्या तर आलं नाही, पण असं मी त्याच्यावर नियम पण लावणार। इथं जे लिहिले की मिश्र गुणस्थानावरती जीव सकल संयम ग्रहण करत नाही, म्हणजे तिसऱ्या गुणस्थानातून तो डायरेक्ट 7व्यात 6व्यात जाणार नाही, आणि देश संयम ग्रहण करत नाही म्हणजे डायरेक्ट 5व्यात जाणार नाही। हितपर्यंत 100% जाईल, पण तिसरं गुणस्थान एकदा धारण केलेला जीव परत देश संयम आणि सकल संयम धारण करणार नाही असा नियम करता येणार नाही। त्याची विशुद्धी वाढली की तो परत करू शकतो, पण इथं ग्रहणचा अर्थ एवढंच घ्यायचं की डायरेक्ट ग्रहण करणार नाही,
तो तिसऱ्यातून चौथ्यात जाणार, चौथ्यातून तो पाचव्यात विशुद्धी वाढून प्रतिमा ग्रहण करू शकतो आणि पाचव्यातून मग आता इथं एक प्रश्न तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आला पाहिजे की जो द्रव्य प्रतिमा धारण केलेला जीव आहे, श्रावक आहे, आणि जो द्रव्यलिंगी मुनी महाराज आहे, ते मुनी महाराज पण डायरेक्ट तिसऱ्यात येणार नाही. आणि इथला जीव परत संयम धारण केला म्हणजे सम्यक्त्व धारण केला तर तो डायरेक्ट सातव्या किंवा सहाव्या किंवा पाचव्या जाणार नाही. हे नियम ह्या अपेक्षेनं चौथ्या सकल संयम म्हणजे मुनी अवस्थेला धारण केलेला जीव आणि देश संयमाला धारण केलेला जीव चौथ्यातून तो डायरेक्टच पहिल्यात जाणार, तो तिसऱ्या गुणस्थानात उतरताना जाणार नाही. हा नियम सोपा आपल्या लक्षात घ्यायचा. कारण जर हा जीव तिसऱ्या गुणस्थानात आला, मी आता मुनी महाराज आहे, समजा मी सकल संयमी जीव, मी खाली आलो तर चौथ्यात येणार आणि चौथ्यात डायरेक्ट पहिल्यात जाणार, मी तिसऱ्यात जाणार नाही. म्हणजे फक्त क्षयोक्षमिक सम्यक दर्शन असणारा चौथ्या गुणस्थानातला जीवच तिसऱ्यामध्ये जाऊ शकतो. देश संयमी जीव त्याचा सम्यक चौथ्या गुणस्थानात आला तर तिथून तू डायरेक्ट कुठे जाणार, पहिल्यात जाणार, पण तो तिसऱ्या गुणस्थानात जाणार नाही. कारण जर तू तिसऱ्यात गेला, ऐकायला झोपालाय, हे लोखंडाची चणे हे पचवलं की सगळं पचेल. सुरुवातीला 2-3 दिवस तुम्हाला वाटेल, पण एकदा लक्षात आलं मी तर दादांना मनातल्या मनात खावणार आहे, कुठं फसलो म्हणजे हे कर्णाने दीपक किंवा कर्म प्रकृती शिकताना काय याविषयी फसलो पाहिजे. पण नंतर तुम्हाला सांगतो हे जे पुरावे दिदी तर देतील. मला असं सहज एक 10 मिनिटं जरी मला वेळ मिळाला तर मी ह्याच्याशिवाय चर्चाच करत नव्हती. मला त्याची इतकी आवड लागली, मी ते कुठलं 148 कर्म प्रकृतीचं पुस्तकच छापलं. त्याची मला एवढी आवड लागली. लक्षात किती राहिलं भाग वेगळा, पण समजावून मी तो विषय चांगल्या पद्धतीने आम्ही भेटलो. म्हणून हे सुरुवातीचे 2-4 दिवस 8 दिवस वाटतंय, पण एकदा या ठराविक व्याख्या आणि ठराविक गोष्टी जर एकदा लक्षात आल्या, सूत्र फॉर्म्युला लक्षात आला की मग फार सोपं आहे. जसं तुम्ही पहिल्यांदा भाकरी केली, पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात भाकरी केलं ते तुम्हाला सोपं वाटत होती का भाकरी करायचं? वाटत होती नाही. पण तुम्हाला नंतर नंतर काय वाटायला लागलं, आता तुम्ही तिकडे वर बघून पण बघा भाकरी करू शकता. का बरं? आता तुम्हाला अभ्यास झाला, सराव झाला. तसं हे करणं फार एकदा 2दा 4दा 1 2 3 4 8 दिवस गेले, तुम्ही हिथं पुस्तक झाकला आणि हिथं जेव्हा उघडला तर हे जरा कळायला तुम्हाला 15 दिवस लेट होणार. जर याचं थोडं घरात पण जाऊन 1-5-10 मिनिटं चिंतन करू लागला तर मग तुम्हाला हे फार काही कठीण जाणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ह्या गुणस्थानात परत काही नवीन आयुचा बंध होत नाही. जे मी सांगत होतो मध्ये, जर देश संयमी जीव आणि सकल संयमी जीव चौथ्यातनं तिसऱ्यात जर गेले आणि परत जर त्यांना तिसऱ्यातून विशुद्धी वाढली आणि वर आले तर ते डायरेक्ट पाचव्यात जायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे द्रव्य देश संयम आहे. मुनी असतील तर त्यांच्याकडे द्रव्य मुनिपद आहे. म्हणून इथं सांगितलं की ते 5व्यात आणि 6व्यामध्ये जाणार नाही. जाणार नाही याचा अर्थ उतरताना पण तिथे येणार नाही. हा सिद्धांत लक्षात समजावून घ्यायचा. परत काय होणार नाही, नवीन आयुचा बंध होणार नाही. का नवीन आयुचा बंध होणार नाही? आयु बंधासाठी एक नियम आहे, तो जीव स्थिर पाहिजे. एक तर सम्यक्त्व स्थिर पाहिजे
नाहीतर एकतर मिथ्यात्व स्थिर पाहिजे. जर इकडचा तर पक्ष त्याचा पक्का पाहिजे, नाहीतर एकतर इकडचा तर पक्ष त्याचा पक्का पाहिजे. एक ही पक्ष ज्याचा पक्का नाही तो जीव त्या ठिकाणी सम्यक्त्वाला आयुकर्माला बांधत नाही. हे नियम लक्षात घ्यायचे. म्हणून तिसऱ्या गुणस्थानात कुठल्याही आयुचा बंध बांधत. आता आपण कुठल्या गतीत आहे? आता आपण कुठल्या गतीत आहे? मनुष्य गतीत आहे. त्या मनुष्य गतीमध्ये आपल्याला खाली बसा, दबाई जा, उगाच किलकिल करत रोज सांगायला होतं. मनुष्य गतीमध्ये दुसऱ्या गुणस्थानापर्यंत पहिल्या गुणस्थानात नरकाईच्या बंधाचा क्षय होतो. दुसऱ्या गुणस्थानाच्या वर पहिल्या गुणस्थानाच्या वर नरकाई बंध होत नाही. दुसऱ्या गुणस्थानात मनुष्यायु, स्त्रियांची आयु आणि देवायु या तिन्हीचा बंध होतो. चौथ्या गुणस्थानात गेला की दुसऱ्या गुणस्थानाच्या शेवटला तुमचं मनुष्यायु आणि स्त्रियांची आयुचा सुद्धा आयुकर्म बंधाचा विच्युती होते. चौथ्या गुणस्थानात फक्त आणि फक्त देवायुचाच बंध होतो. हा नियम मनुष्य गती संबंधी आणि स्त्रियांची गती संबंधी आपल्याला. तुम्ही 148 प्रकृतीचा अभ्यास केला असाल, तुमचा कोणतरी इथे घेतला असेल, तर चौथ्या गुणस्थानात मनुष्यायुची विच्युती सांगितलेली आहे बंधाची. पण ती मनुष्य गती आणि स्त्रियांची गतीच्या अपेक्षेने नव्हे, ती देवगती आणि नरक गती या दोन्हीच्या अपेक्षेनं सांगितलेली आहे. हा एवढा सिद्धांत लक्षात द्यायचा. नाहीतर सम्यक दृष्टी जीव मनुष्य आणि स्त्रियांचे नियमानं देवायुचाच बंध होतो. काय म्हणतो तो? नियमानं देवायुचा बंध होतो. चौथं गुणस्थान म्हणून चौथं, पाचवं, सहाव्यापर्यंत बहुतेक सहाव्यामध्ये देवायु, सातव्यामध्ये देवायुची विच्युती आहे, सातव्यामध्ये स्वस्थानापर्यंत म्हणजे आपण जेवढे व्यावहारिक भूमिकेत आहे तोपर्यंत स्त्रीनी चढत असताना तो नाही. हे लक्षात ठेवा. काही लोक निश्चय लावतात आयु कर्माचा बंध हा व्यवहारामध्येच होतो. तीर्थंकर प्रकृतीचा बंधाची सुरुवात चौथ्यापासून सुरुवात होते. ते जर भले त्याचा बंध चालू झाला की 8व्याच्या 6व्या भागापर्यंत होतो, पण सुरुवात ही 4थ्या, 5व्या, 6व्या मध्येच होते. याचा अर्थ असा आहे की तीर्थंकर आयुसारखा तीर्थंकर प्रकृतीसारखा बंध सुद्धा तुम्ही देव, पूजा, गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप आणि दान ह्या भूमिकेमध्येच होतो. तुमचा असं बाकीच्या कुठल्याही भूमिकेमध्ये होत नाही. ध्यानाला बसलेल्या जीवाला तीर्थंकर प्रकृतीच्या बंधाची सुरुवात होऊ शकत नाही. हे का सांगायला मी? आम्हाला वाटते म्हणून कुठलं नियम नाही. जे नियम आहे ते नियमच आहे. जे तीर्थंकर होणाऱ्यांना सुद्धा शुभ व्यवहार पकडल्याशिवाय तीर्थंकर झाले नाही. आणि काही कहाणपुरती विचाराची लोक असतात, काही जयपूर विचाराची जी लोक असतात, ती लोक म्हणतात शुभ सुद्धा हे, शुभ सुद्धा हे. शुभ सर्वता हेय नाही. मोक्षाला जाण्यासाठी, शुक्र ध्यान चढण्यासाठी, या सगळ्यासाठी वज्र वृषभ नाराज सहन पाहिजे. वज्र वृषभ नाराज सहन शुभ प्रकृती आहे, पुण्य प्रकृती आहे. आणि ह्याचा शुभ आणि पुण्य प्रकृतीचा आधार, आश्रय घेतल्याशिवाय ना मोक्ष मिळतो, ना मोक्षाला जाण्यासाठीची साधन मिळतात. हे साधन आणि ही साधना करण्यासाठी संयोगी रूपात जे असतात त्या सगळ्या पुण्य प्रकृतींचा उदय
असणं गरजेचं आहे. म्हणून पूर्ती प्रकृती सुद्धा सर्वथा हेय आहे, हेय आहे, हेय आहे. हे शुभ उपयोग सुद्धा सर्वथा हेय म्हणजे सोडण्यासारखं आहे. सोडण्यासारखं असं होत नाही. लक्षात ठेवा. पंचम काळातच नव्हे तर चतुर्थ काळात सुद्धा जीव सातत्यानं निरंतर शुद्ध ध्यानामध्ये, शुक्ल ध्यानामध्ये आणि शुद्धोपयोगामध्ये राहू शकत नाही. ऐकायला झोपालाय? शुद्धोपयोगात राहू शकत त्याला परत शुभात यायलाच पाहिजे. म्हणून अशुभात जाण्यापेक्षा पंचम काळात शुभोपयोगात राहणं फार महत्वाचं आहे. म्हणून कधीही एकांतानं या देवपूजा, गुरुभक्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान या गोष्टींना हे समजायचं नाही. हे लोक हे शिकवतात. म्हणतात नुसतं उठायचं सुटायचं, पुस्तक उघडून स्वाध्याय नाहीतर ध्यान, स्वाध्याय नाहीतर ध्यान. डायरेक्शनला आल्यावर कुठतर एकार्घ्य चढवलं तर चढवलं, नाहीतर ही लोक शुभोपयोगात राहतच नाही. म्हणजे हेच म्हणतात आलं तरी विचार शर्ट घालून यायचं आणि मग तसंच विधानात बसायचं, तसंच पूजेत बसायचं, बाकीचं काही करायचंच नाही. तर ह्या लोकांना मुनी महाराजांना तर मानतच नाही. पंचम काळात मुनी असतच नाही म्हणतात. एक तरी मुनी महाराजांना मानत नाही. त्यामुळे आहार द्यायची यांच्याकडं भूमिकाच नाही. त्यामुळे वैयावृत्ती यांच्याकडे विषयच नाही. म्हणून आपण कुणाच्या संगतीत राहून जेवढं सरळ आणि सोपा धर्म तुम्हाला सांगून तुम्हाला विचलित करायला लागलं, तिथून तुम्हाला धोका आहे एवढं समजायचं. जे आहे ते सत्य आहे आणि कष्टपूर्वकच आहे. या जगात सरळ काही नाही. लक्षात ठेवा. सरळ काही मिळत नाही आणि सरळतेनं मिळालेलं फार दिवस टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोण जर सोपं करून सांगायचं बघायला लागलं तर ते स्वीकारायला शक्यतो टाळा. त्याच्यातली सत्यता समजावून घ्या आणि मगच त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरा चौथा नियम सांगितला, मारणांतिक समुद्रात आणि मरण होत. म्हणजे आयुकर्माच्या बंधासाठी एक तर मिथ्यात्व सहित पाहिजे तो जीव, नाहीतर एक तर सम्यक्त्व सहित पाहिजे. आणि आयुकर्म हे आयुष्यात फक्त 8 वेळा बांधत असतं. किती वेळा? 8 वेळा. त्या आयुकर्म बंधाचा ज्या वेळेला निषेध येईल, वेळ येईल, त्यावेळेला एक तर जीव सम्यक्त्व पाहिजे, नाहीतर एक तर जीव मिथ्या दृष्टी पाहिजे. त्यावेळेला जो हा तिसऱ्या गुणस्थानात असेल तर तो एक निषेध घटक निघून जातो. तिसऱ्या गुणस्थानात असताना जीवाचं मरण होत नाही. आणि मरण होत नाही म्हणून मारणांतिक समुद्रात होत नाही. मारणांतिक समुद्रात म्हणजे काय तर मरण्याच्या पूर्वी अंतर्मुहूर्त अगोदर काही जीवांचा मृत्यूच्या अगोदर जिथं भविष्यात या आत्म्याचे प्रदेश आत्मा जो जन्म घेणार आहे त्या शरीरामध्ये ह्या आत्मप्रदेशातले काही आत्मप्रदेश, सगळे नव्हे, सगळे आत्मप्रदेश गेल्यावर मग जीव मिळालाच की. काही आत्मप्रदेश जातात आणि त्या नवीन शरीराला, ज्या शरीरात आत्मा जाणार आहे त्या शरीराला स्पर्श करतात आणि परत येतात. आणि मग इथे येऊन पूर्व शरीरामध्ये आत्मप्रदेशामध्ये मिसळून ते घेऊन तर जातात, शरीर मिळून तर जातात. ते नसेल तर त्याच्या अगोदर सुद्धा एक आत्मप्रदेश इथला जीव गेला की ते जाता जाता ही बोली भाषेत सांगायला होईल. हे अनुभव घेण्याचा विषय, कारण अत्यंत सूक्ष्म विषय, त्याचा कालावधी अत्यंत सूक्ष्म आहे. हे समजून घेण्यासाठी आहे. म्हणून संलेखन करणाऱ्या साधूंना, श्रावकांना एक लक्षात ठेवा, तुम्हाला किती जरी कन्फर्मेशन झालं की याचा जीव गेला, या महाराजांचा जीव आता गेला, या माताजींचा जीव गेला, या श्रावक श्राविकेचा जीव गेला, कन्फर्म झालं तरी किमान 48 मिनिटं नमोकार महामंत्राचं जाप्य किंवा उपदेश किंवा
किंवा जे काय आपण तिथं आर्यंत सिद्ध वगैरे म्हणत असतो ते कंटिन्यूस 48 मिनिटं तरी चालू राहिलं पाहिजे. का? समजा तो जीव मारणांतिक समुद्रात करत असेल आणि तो जीव त्याच्या आत्मप्रदेश काही त्या भविष्यातील शरीराला स्पर्श करायला गेले असतील आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना वाटलं गेलं आणि तुम्ही तिथं मग लगेच उचलून त्यांना मांडी घाला, त्यांना हातावर हात ठेवा, हे सगळं करायला लागलं आणि ते उतरत असताना उचलून ते सगळं करत असताना चुकून ते आत्मप्रदेश आले ते जीवाला घेऊन जात असताना त्या शारीरिक वेदनेमध्ये त्या जीवाला आर्तरोद्गार होऊ शकतो. काही वेळा असं उदाहरण येतात तू गेला म्हणल्यावर एक 10-15 मिनिटांना असा एकदम होते बघा. समजायचे मारणांतिक समुद्रात करायला बहुतेक जीव गेलेला, जीवाचे आत्मप्रदेश गेलेले होते. काही वेळा डॉक्टरांना काही लक्षात नाही. म्हणजे मृत्यू हा सामान्यतः डॉक्टरांना समजणारा विषय आहे, नाहीतर नाही. परवा दिवशी बातमीमध्ये एक विषय आला. 5 ते 5.5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी सांगितलं आणि त्या डॉक्टरांनी सांगितल्यावर तिथलं बिल सगळं भगवा-भगवी करून त्या ठिकाणी त्या लोकांनी त्या बाळाला जाळायला घेऊन गेले आणि तिथं सरणावर घातले आणि ते बाळ रडायला चालू केले. 4.5-5 वर्षाचं काय बाळ. म्हणून हा विषय शक्यतो विज्ञानाच्या आधार घेऊ शकतोय, पण विज्ञान मृत्यूचा निर्णय घेऊ शकतो. माताजींनी एक संलेखना माझ्या सानिध्यात अजितमती माताजींची त्याच्यात अष्ट्यामध्ये केली. त्यावेळेला माताजीनं विचारलं, असं मांडी घालून त्या माताजींना असं उत्तरेकडे तोंड करून त्या माताजींची पूर्वेकडे त्या उत्तरेकडे तोंड केलं आणि त्यांची समाधी. मला त्या डॉक्टरनी ते मालगावे काही डॉक्टर तिथं आलत्याच त्यांनी 2दा तपासून सांगितले महाराजी झाले. तरी पण मी अर्धा-पाऊण तास कंटिन्यूस आणि ती संलेखना माताजींनी असं डोळ्यानं जर चुकून जर आत्म्याचे प्रदेश मूर्तिक असते आणि दिसले असते तर ते हिंदू पिक्चर मध्ये किंवा मालिकेत दाखवतात की अशी ज्योत गेली असं माताजी बघितले असत्या. असं जीव कसा करतात. अगदी एक अर्धा मिनिट अगोदर 20-25 सेकंद अगोदर माताजी जागृत आहे काय, डोळे उघडले, नमः सिद्धेभ्या म्हणा, असं भ्या केले, मान टाकले, असं बसून 7वा काय 8वा दिवस यम संलेखनाचा 7वा-8वा दिवस होता. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज माहिती असणं, ज्ञान असणं फार गरजेचं आहे. केवळ नमोकार मंत्र म्हणलो, भावना मस्त चांगले म्हणून केवळ वयोवृत्तीची भावना असणं म्हणजे संलेखनाचं ज्ञान असणं असं नाही. आम्हाला पण ज्ञान आहे असं मी म्हणत नाही, आम्हाला पण त्याचं नॉलेज आहे असं मला म्हणायचं नाही. पण हे उपकार अपूर्व सागर महाराजांचे भरपूर उपकार आहे की त्यांनी 2-2.5 वर्ष आम्हाला जवळ ठेवून घेऊन आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या. जरा उद्यापासून तिथे लिहा, मोबाईल सायलेंट. तुम्ही रोज येणारी लोक सुद्धा तुमच्या लक्षात कसं येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या गोष्टी समजवण्याचं नॉलेज असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, माताजी आम्ही धाडस केलोय, नाही तर मागं लागचीला करणारा साधू हे तुम्हाला सगळ्यांना लई चांगलं वाटते. चंद्रपूर सागर सुरुमती माताजींचं निर्यापकाच्या लक्षात ठेवा. डोंबऱ्याच्या पूर्वी सारखं खेळाय. मी लई फार बॅलेन्स ठेवून गेलो, त्या कडेला गेलो
तर बक्षिसांचा वर्षाव, बक्षिसांचा वर्षाव आहे. आणि जर चुकून माझा मधीच बॅलेन्स बिघडला, खाली पडलो, कमरोवर एकदा जर पडलो तर आयुष्यात परत माकडा उठून सुद्धा देत नाही. एवढं सोपं जमीन म्हणा. त्या जीवाला परिणाम बिघडण्यासारखं, त्या जीवाचे परिणाम त्याच्या निमित्ताने बिघडले तर आम्ही कोणी जबाबदार नाही. पण निर्या प्रकारच्या हलगर्जीपणामुळे, आळशी प्रवृत्तीनं, निर्या प्रकारच्या या बाह्य प्रभावनेच्या नादाला, त्या संलेखनाच्या वेळेला जर ते निर्या प्रकारचे लागले आणि आमच्या प्रमादामुळं, आमच्यामुळं जर त्या शपकाचे परिणाम बिघडायला आम्ही निमित्त सगळे जर झालो, जर चुकून त्या शपकाचं मरताना अर्थोदय झालं आणि तो जर जीव नंतर झाला तर सोडत नाही लक्ष. मी तुम्हाला सामुदायिक उदाहरण देणार नाही, पण आम्ही संघात सगळीजण बसलो की त्याचं उदाहरण त्यांना पटवून हे त्यांच्या जीवनात घडलंय, इथं आहे त्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचं त्यांनी चिंतन केलं नाही. जास्तीत जास्त सरळ सागर महाराजींना, आमच्या दिदींना हे उदाहरण मी एकांतामध्ये पटवून दिलं. तुम्ही पण बहुतेक कोणतरी गेलीत असतील त्या चर्चेमध्ये ते पटवून, आणि ती गोष्ट परत सुरळीत करायला आम्ही काय काय केलं आणि त्या साधूंचं परत जीवन स्थिर आणि त्या साधूंना कसं सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न केला. हा भाग वेगळा. आज कुणाच्या 9 महिने पोटात ठेवलेल्या मुलाला आई वडिलांचे उपकार लक्षात नाही, आणि आम्ही लहान होऊन कुणाला तर केलेल्या मदतीचे सहयोगाचे. आणि काही भूमिका अशा असतात की आयुष्यात कधीच ते ओपनली बोलू शकत नाही. म्हणून तुम्हाला एक वाटतंय निर्यापकाचार्य एवढं सोपं नाही, लक्षात ठेव, एवढं सरळ नाही. हे जर साधलं तर लय मोठं आहे, नाही साधलं तर सगळ्यात कठीण आहे. तुम्हाला भजी करायला पिठात पाणी कमी जास्त झालं तर झुणका करून तर खाशील, तर झुणका नाही काय बिघडलंच है ना. हा, त्यामुळं एवढं सोपं नाही. म्हणून मारणांतिक समुद्रात कशाला म्हणतात ह्याच्यावर आपली चर्चा सुरू आहे. प्रत्येक जीवाचं होते असं पण घ्यायचं नाही. काही जीवांच्या बाबतीत हे मारणांतिक समुद्रात करतात आणि ते मारणांतिक समुद्रात ह्या तिसऱ्या गुणस्थानात होतं आणि ते होत नाही याचा अर्थ मरण सुद्धा होत नाही. हे 3 नियम तर पक्की लक्षात ठेवा. आयु कर्माचा बंध होत नाही, मरण होत नाही, मारणांतिक, हे 3 सोपे नियम आहेत तिसऱ्या गुणस्थानात. आणि चौथा जो पहिल्यांदा सांगितला तो नियम की इथून जीव डायरेक्ट देश संयमी आणि सकल संयमी होत, त्याला चौथ्याच्या थ्रोच गेलं पाहिजे. आणि म्हणून खालनं वर जाताना तो तिसऱ्यातून डायरेक्ट 5व्या आणि 6व्यात जात नाही. याचा अर्थ 5व्यातला आणि 6व्यातला 7व्यातला जीव खाली आला की तो पण तिसऱ्यात जाणार नाही, तो गेला तर डायरेक्ट पहिल्यातच जाणार. तर तुमच्या ह्याच्यात आहे बघा, पूज्य नियम सागर महाराजांनी जीव सिद्धांत चर्चा असं काय तर पुस्तक बहुतेक लिहिलं आहे. त्याच्यातच बहुतेक आहे वाटतं की कुठल्या गुणस्थानातला जीव कुठं जातो आणि कुठल्या गुणस्थानातला जीव खाली कुठपर्यंत येऊ शकतो आणि खालच्या गुणस्थानातला जीव वर गेला तर डायरेक्ट कुठं जाऊ शकतो. ते अनेक काळ मी तुम्हाला सांगितलं, पहिल्या गुणस्थानातला जीव 4थ्या गुणस्थानात, 5व्या गुणस्थानात, 7व्या गुणस्थानात डायरेक्ट जाऊ शकतो. पण 7व्या गुणस्थानातला जीव क्रमानं उतरत 4थ्यापर्यंत येणार आणि मगच पहिल्यात जाणार. तो डायरेक्ट 7व्यातून पहिल्यात येणार नाही. 6व्यातला जीव 5व्यात 4थ्यातून पहिल्यात येणार, पण डायरेक्ट पहिल्यात 4थ्यात येणार नाही. दुसऱ्या गुणस्थानातला जीव वर गेला
तर तो जाऊ शकत नाही, म्हणजे मरून. पण ते उतरताचं गुणस्थान आहे. मग सांगितलं कार्बन आहे म्हणून पहिल्या दुसऱ्या गुणस्थानातला जीव उतरताना डायरेक्ट पहिल्या गुणस्थानातच जाणार, वर चढणार नाही. तिसऱ्या गुणस्थानातला जीव खाली आला तर डायरेक्ट पहिल्यात जाणार, वर गेला तर चौथ्यात जाणार, ह्याच्यापेक्षा वेगळं कुठेही जाणार नाही. आणि चौथ्या गुणस्थानातला जीव वर गेला तर डायरेक्ट 7व्यात जाऊ शकतो, नाहीतर 5व्यात जाऊ शकतो. डायरेक्ट 6व्यामध्ये जाऊ शकत नाही. हे सगळे काही ठराविक सोपे नियम आहेत, ते लक्षात घेतलं आणि ही भूमिका तुमची फाउंडेशन मजबूत असेल तरच हे पुढचं आपल्याला सोपं जमतंय. अविरत सम्यक्त गुणस्थान किसे कहते हैं? 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 जहाँ मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व और सम्यक प्रकृति तथा अनंतानुबंधी क्रोध मान माया एवं लोभ इन 7 प्रकृतियों के उपशम क्षय अथवा क्षयोपशम से सम्यक दर्शन तो हो जाता है, परंतु अप्रत्याख्यानावरणादि चारित्र मोह की प्रकृतियों का उदय रहने से पंच पाप के त्याग रूप परिणाम नहीं होते हैं, उसे अविरत सम्यक्त कहते हैं. इस गुणस्थानवर्ती जीव यद्यपि इंद्रियों के विषयों से तथा त्रस्त और स्थावर जीवों की हिंसा से विरत नहीं होता है, तथापि अंतरंग में प्रशम संवेग अनुकंपा और आस्तिक्य गुण के प्रकट हो जाने से अन्याय हिंसा आदि पाप कार्यों में प्रवृत्त नहीं होता है एवं आसक्ति पूर्वक भोग नहीं भोगता है. ऐसा सांगितलं बघा आचार्य. या 7 प्रकृती तुमच्या लक्षात पाहिजे. कुठल्या मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्वाचं गुणस्थान सम्यक एक म्हणल्यावर मी चौथं तिसरं कुठलं पण घेणार. म्हणून 24 ताना घटवायची ज्यांना सवय असते, उत्तर देते ती लोक बघा. मी 24 तानामध्ये पहिला घटवायला चालू केलो तर लोक हे सगळ्यांना दिदी ना दे असंच ह्याचं काय ज्ञान किती 2 असं नाही. पहिले 2 गुणस्थान कुठलं पहिलं 1 म्हणायचं पहिलं. तुम्ही 1 गुणस्थान म्हटलं आणि कुठलं पण घे. 1 गुणस्थान याचा अर्थ काय कुठलेही घे. सरळ सागर महाराजजी, अस्मिता दिदी आणि दुरुखर मॅडमांनी सोडून ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. एकासन म्हणजे काय? ऐकू येत नाही? सांगा एक आसन म्हणजे काय? खाली डोकं वर पाय करून जेवायचं, बसून जेवायचं. सांगा. हा खायचं. हा सांगा. सभामती म्हटल्याची एकासन म्हणजे काय? हीच आमची चूक होते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एक शुभ म्हणलं. तुम्ही काय सांगितलं मला? तुम्ही रात्री 8ला जेवणार का?
तुमची व्याख्या काय मला सांगायचं? एका आसनात बसून एकदा पोट भरून जेवायचं. आम्ही रात्री जेवण 8 वाजता असं म्हणताय तुम्ही मुस्लिम. म्हणून व्याख्या देताना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत एका आसनामध्ये मौन धरून गप्पा मारत श्रीपाल भैया श्रीकांत भैया गप्पा मारत जेवायचं नसतं. ब्रह्मचार्यांनी व्रतींनी गुरुजी प्रतिमाधाऱ्यांनी हे तरबे म्हणायचं नाही, मागायचंच नाही. चुकून मागायची वेळ आली तरी किमान संगस्त आणि आश्रम मध्ये राहणारी जी लोक आहेत या व्रती लोकांनी हे मागायचंच नसतं. मौन धरून शांत बसून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मधल्या कालावधीत त्याच्यात अजून सूर्योदयाच्या अंतर्मुहूर्तानंतर सूर्यास्ताच्या अंतर्मुहूर्ताच्या अगोदर एकाच आसनामध्ये मौनपूर्वक 4 प्रकारच्या आहाराचा अन्नाचा एक वेळाच ग्रहण करणं म्हणजे एक आसन असं त्याचा अर्थ. हे बोलताना फार महत्वाचं बोल. ही व्याख्या तुम्हाला सांगतो. कर्णानुयोग असा विषय केसावर इकडे इकडे फिरून चालत नाही. केसावर हे किराणा दुकान सोन्याचं दुकान आहे. 1 ग्रॅम वजनात कमी जास्त झालं सोनाराच तराजू तुमच्या किराणा दुकानात असते. किराणा दुकानाचा माल काय राजे मग जरा 10-5 ग्रॅम इकडे तिकडे झालं तर चालतंय. पण सोनाराचं 1 ग्रॅम इकडे तिकडे होऊन ग्रॅम नाही गुंज 1 गुंज इकडे तिकडे होऊन तसं कर्णानुयोगात कुठली व्याख्या असं बोली भाषेमध्ये किंवा अशी चालत. कारण एकदा ते ग्रहण झालं तर झालं. म्हणून मिथ्यात्वाचं संक्षिप्त नाही, संक्षिप्त पण नको आणि लांबायचं पण जसं आहे तसं. म्हणून मिथ्यात्वाचं गुणस्थान 1 म्हणायचं नाही. पहिलं सम्यक मिथ्यात्वाचं गुणस्थान 3रं सम्यक मिथ्यात्वाचं गुणस्थान 3रं. आणि मग 24 टना घटवायला तुम्हाला शिकायचं असेल तर मिथ्यात्वाचं गुणस्थान 1 पहिलं, सम्यक मिथ्यात्वाचं गुणस्थान 1 3रं, सम्यकत्वाचं गुणस्थान 11 कुठनं 4थ्यापासून 14व्यापर्यंत 4थ्यापासून 14व्यापर्यंत पहिले 3 सोडायचे म्हणजे 14 गुणस्थानातले किती गेले 3 गेले. 11 4 ते 14 असं व्यवस्थित सांगायचं म्हणजे आपल्याला पण ती सवय व्यवस्थित लागते. एक गाव होतं. गाव कोणतं? कोथळी गाव. आणि त्या कोथळी गावात सगळी माणसं अत्यंत धार्मिक चांगली आहेत की नाही. सासवा तर लईच चांगली आहे. घराच्या बाहेर आल्यावर आणि मग त्यातल्या एका सासूला काय वाटलं एवढे दिवस आपण धर्म करतोय, आता आपल्याला माताजींचा चातुर्मास चालू आहे, आता हळूहळू आपण जरा गृहत्याग करून आपल्याला आपलं धर्मध्यान करून आपल्याला गृहत्याग करायला पाहिजे. मग मुलाचं लग्न झालेलं असतंय आणि आता मुलाला सगळं मुलाच्या बायकोला सगळं शिकवायचं आणि आपण जायचं माताजीच्या बरोबर.
म्हणजे श्रुतमती मात्र यांच्यावर स्वभावमती मात्र तुम्ही श्रुतमती मात्र यांच्यावर घालवशील स्वभावमती मात्र यांच्यावर जायचं म्हणते ती आणि मग ते आपलं सुनाला सगळं शिकवायला चालू करते व्यवहार सगळे कर्तव्य जबाबदाऱ्या सगळं हे सगळं शिकवत असताना एक दिवस गल्लीतला वयोवृद्ध माणूस जो एक 4-5 वर्ष अंथरुणामध्ये पडलेला होता आजारी होता तो माणूस मेला ही बोलवायला जाते सासू सुनी ही गेली गप 5 मिनिटं बसली आणि निघून आली मग तुमच्यासाठी तिथं रडण्यापेक्षा नाटक करायला जास्त जातात कोणाच्या तर घरात आणि मग ते कसं रडत्यात काय रडत्यात ते कोण बघायचं सगळं आणि ती सगळी चर्चा चालू की गावात कोथळीत सगळीकडे चर्चा मनसे कल्ली थी कन्ना नीर सुद्धा बंदरू खुतळू माताडीला या ही चर्चा कोणाकडे गेली सासूकडे गेली सासू विचार तुझं काय केली बाळ काय नाही आत्या गेलो बसलो तुम्ही म्हटलं जाऊ नये मी गेलो अज्ञानारीच नव्हती कुठल्या गावची सुना लय आज्ञा मग तसं नसते बाळ गेलं की जरा गल्लावरून हात फिरवायचं त्यांच्या मग म्हणायचं बरं झालं त्यांनी पण आजारी होते त्रास होत होता तुम्हाला पण त्रास त्यांना पण त्रास त्याच्यापेक्षा भंगार आहेत चिरू आहेत असं म्हणायचं ठीक आहे बरोबर एक 4-5 मिनिट पुढे गेलो आणि गल्लीत एक 35-40 वर्षाचा एक मुलगा जो लई दारू पित होता आणि रोज गल्लीत भांडणं करणार म्हणजे भांडणं दंगा सगळं आणि तो 4-5 महिने आजारी पडला आणि तो मेला आणि तिच्या घरात ती बघा तर गेली जाजू जा बोलवायला ती गेली आणि त्याच्या बायकोच्या घरावर छिलो आहे भंगार आहे मनावर त्रास शिकतो गल्ल्यावर त्रास शिकतो फार छिलो आहे भंगार आहे असं म्हटलं तर चालेल आता याच्यात चूक त्या सुनाची आहे की सांगा सुनाची चूक आहे का शिकवणाऱ्याची असं शिकवणाऱ्यांनी व्यवस्थित शिकवलं पाहिजे शिकणाऱ्यांनी व्यवस्थित शिकलं पाहिजे नाही तर कुठं तर जोर पुढं खाणारी आणि घालणारी दोघांचं पण बरोबर मापणी घेऊन म्हणून मी जरा आणि करणारी असंच आहे मी विनोद म्हणून तुम्हाला जर तुमचं उदाहरण दिलं की लगेच कळतंय म्हणून मी सांगतोय की कर्णावयोग एवढं सोपं नाही असं बोलण्यात सहज बोलता 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 भरत चक्रवर्ती दीक्षा घेतले अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान झालं आणि मोक्षाला गेले शक्य आहे मोठ्या अंतर्मुहूर्ताचा कालावधी असू शकतो पण नियम आहे दीक्षायिक सम्यक दृष्टी होते म्हणून दीक्षा घेतली तात्विक 7व्यात गेले पण शाहीक सम्यक दृष्टी असते दीक्षाचा एक अंतर्मुहूर्त 7व्या गुणस्थानात गेल्यावर 6व्या 7व्यात 6व्या 7व्यात 6व्या 7व्यात केलेला तो एक अंतर्मुहूर्त आता इथे येणारा दर्शन मुनीची क्षपना करायचा अंतर्मुहूर्त घ्यायचं नाही आनंदानुबंधीची क्षपना करण्याचा अंतर्मुहूर्त घ्यायचं नाही हे 2 अंतर्मुहूर्त गेले मग स्वस्थांमध्ये सातिशयमध्ये गेलेले एक अंतर्मुहूर्त किंवा 6वं 7वं मग अधकरण अपूर्वकरण आणि वृत्तीकरण हे मग ते 6व्यात 7व्यातलं सातिशय मधलं एक अंतर्मुहूर्त 8वा गुणस्थान एक अंतर्मुहूर्त 9वा गुणस्थान एक अंतर्मुहूर्त 10वा गुणस्थान अंतर्मुहूर्त 12वा गुणस्थान एक अंतर्मुहूर्त हे 9 अंतर्मुहूर्त झाल्यानंतर 10व्या अंतर्मुहूर्तात त्याला हे 7 अंतर्मुहूर्त झाल्यानंतर मग 8व्या अंतर्मुहूर्तात केवळ ज्ञान झालं आणि तिथे एक अंतर्मुहूर्त राहून मग ते 10व्या म्हणजे कमीत कमी 10 अंतर्मुहूर्त तरी
एखादा अंतर्मुख माझं सांगण्यात काहीतरी कमी जास्त होईल, मी काय पक्का ज्ञानी असं सांगणार नाही, पण 10, 11, 9, 10 अंतर्मुख व्हावी लागतात. आणि 8व्यापेक्षा 9व्यातला अंतर्मुहूर्त लहान आहे, 9व्या गुणस्थानापेक्षा 10व्यातला अंतर्मुहूर्त लहान आहे, 10व्यापेक्षा 12व्यातला अंतर्मुहूर्त लहान. आता इथनं पुढचा अंतर्मुहूर्त लहान म्हणायचं नाही, कारण 13वं गुणस्थानाचा कालावधी मोठा असू शकतो. म्हणून एक समय कमी 43 मिनिटं हा जो मोठा अंतर्मुहूर्त आहे एवढा कालावधी असू शकेल, पण त्याच्या आतमध्ये छोटे अंतर्मुहूर्त भरपूर होतात. नसेल तर मग डायरेक्ट जीव दीक्षा घेतला आणि केवल्या मधले गुणस्थान सोडून डायरेक्ट गेला असा त्याचा अर्थ होईल. म्हणून कर्णानुची चर्चा करताना काळजीपूर्वक करायला आपली सवय लागली पाहिजे. मिथ्यात्वाचं गुणस्थान किती आहे? पहिलं. सम्यक मिथ्यात्वाचं गुणस्थान तिसरं. आणि सम्यक प्रकृतीचं गुणस्थान किती आहे? चौथं, 5वं, 6वं आणि 7वं. 4 ते 7 या. आता इथं अविरत सम्यक्त्वाची व्यवस्था घेतलेली आहे, म्हणून आपल्याला हित घटवताना फक्त 4थ्या गुणस्थान संबंधी सम्यक प्रकृती तेवढीच घ्यायची आहे. ह्या 3 प्रकृती दर्शन मुनीच्या प्रकृती. कुठल्या मुनीच्या? चारित्र मुनी आणि दर्शन मुनी असे 2 भेद मुनी कर्माचे. दर्शन मुनीचे 3 भेद आहेत, चारित्र मुनीचे 25. चारित्र मुनीचे किती? दर्शन मुनीचे कुठले? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, प्रकृती. चारित्र मुनीचे अनंतानंदी क्रोध, मान, अप्रत्याख्यान, क्रोध, मान, माया, प्रत्याख्यान, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद अशा टोटल 25 प्रकृती. ह्या 25 आणि त्या 3 मुनीच्या किती झाल्या? 28 प्रकृती. ह्या 28 प्रकृतीपैकी सम्यक्त्वाला संबंध असणाऱ्या 7 प्रकृतीच आहेत. किती प्रकृती? आपण पहिल्या गुणस्थानाच्या वेळेला बघितलोय, दुसऱ्या गुणस्थानाच्या वेळेला बघितलोय. अनंतानुबंधीच्या 4, अनंतानुबंधीच्या 4 आणि सम्यक मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक. ह्या 7 प्रकृतींचा उपशम, ह्या 7 प्रकृतींना खाली दाबून ज्यावेळेला सम्यक्त्वाची प्राप्ती होते, प्रथमोपशम सम्यक्त्वाची उपशम झाला तर प्रथमोपशम. ह्या 7 प्रकृतींचा क्षय झाला की शाही सम्यक दर्शन. आणि या 7 प्रकृतीपैकी सर्वघाती स्पर्धकाचा वर्तमानमध्ये उदयाला येणाऱ्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय, म्हणजे उदयाला यायच्या अगोदर त्याचा क्षय करणे. त्याच प्रकृतींचा सर्वघाती स्पर्धकांचा भविष्यात उदयाला येण्यापासून सद अवस्थारूप उपशम म्हणजे थांबवणे. आणि वर्तमानमध्ये देश प्रकृती म्हणजेच सम्यक प्रकृतीचा उदय अशा अवस्थेत मलिन सम्यक्त्वाची जी प्राप्ती होते त्याला शायोक्षमिक सम्यक दर्शन म्हणतात. मग सर्वघाती या 7 पैकी 6 सर्वघाती. सर्वघाती म्हणजे आत्म्याच्या गुणांचा सर्व घात करणार त्या प्रकृती संबंधी. मग मिथ्यात्व असं कधी ऐकलं तू? मिथ्यात्व जरा मिथ्यात्व जरा नाही. मिथ्यात्व असलं तर सगळं असणार, गेलं तर सगळं जाणार. सर्वघाती. सम्यक मिथ्यात्व जरा आहे जरा नाही असं आहे, सगळंच आहे, म्हणून ते सर्वघाती. अनंतानुबंधी जरा आहे जरा नाही असं नाही, ती सर्वघाती. या 6 प्रकृती सर्वघाती आणि सम्यक प्रकृती देशघाती. ते आत्म्याच्या काही अंशाच्या त्याचा घात म्हणण्यापेक्षा झाकण्याचा प्रयत्न करतो, घात करू शकत नाही. म्हणून त्या सम्यक प्रकृतीचा उदय ज्यावेळी असतो त्यावेळी शायोक्षमिक दर्शन. अशा
अवस्थेमध्ये अप्रत्याख्यान वर्णाच्या चारित्र्य मुनीच्या प्रकृतीचा उदय असतो. आता हे अनंतानुबंधीचा तर उदय नाही, मिथ्यात्वाचा उदय नाही, सम्यक मिथ्यात्वाचा उदय नाही. सम्यक प्रकृतीचा असेल तर क्षयोक्षमिक आहे, आणि या दोन्हीचा नसेल, क्षय झाला असेल तर क्षयिक आणि उपशम झाला असेल तर उपशम, असं सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. श्रद्धा तर पक्की आहे. काय झालं गुरुजी इथं? श्रद्धा पक्की म्हणजे जे तुमचं सम्यक्त्व आहे त्यापेक्षा. उपशम आणि क्षयिक असेल तर श्रद्धा निर्मळ असते, आणि जर क्षयोक्षमिक सम्यक दर्शन असेल तर ती श्रद्धा मलिन असते. काय असते? चल मल आणि आघाडानं सहितची श्रद्धा असते. आणि पंचम कालामध्ये अंतिम श्रुत केवळी बाहुबली भद्रबाहू आचार्यांच्या पासून आता आपण ज्यांना आमचे श्रुत केवळी मानत होतो त्या आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराजांच्या पर्यंत तुम्ही आम्ही जे जे काही मुनी महाराज असतील ह्या सगळ्यांचं सम्यक्त्व क्षयोक्षमिक सम्यक्त्वच आहे असेल तर कुठलाही सम्यक्त्व त्यामुळे मलिन, त्यामुळे काय मलिन हा भाग वेगळा. आचार्य भगवंत विद्यासागर महाराज सांगतात जैन धर्म 99.99% सुद्धा नापासच मानतो. तुमच्या लौकिक गुरुजी शाळेत 35% पास असेल, पण जैन धर्मात 99.99% सुद्धा उपशम श्रेणी चढणारा जीव 11व्यातनं खाली येतो. शेवटच्या समयाला जो 1% तू नापास, 1 पॉइंट तू नापासच आहे, 100%ला पास म्हटलं जातं. त्यामुळं हा भाग वेगळा. मी पण पास आहे, आचार्य विद्यासागर महाराज पण पास आहे, आचार्य भद्रभाऊ महाराज पण पास आहे. आम्ही पास आहे. कशाच्या अपेक्षेनं? मी 40%च्या अपेक्षेनं सम्यक पैसे, आचार्य 90%च्या अपेक्षेनं असतील, भद्रभाऊ आचार्य 98%च्या अपेक्षा असतील. पण परिपूर्ण शुद्ध सम्यक दर्शन पंचम कालात कुणालाही होत का बरं? तीर्थंकर म्हणायचं नाही आणि प्रकृती म्हणायची नाही, केवळी आणि श्रुत केवळी एवढंच घ्यायचं. तीर्थंकर आणि नंतर तुम्ही श्रुत केवळी घेतला. बाकीचे सामान्य केवळी असतील तर त्या सामान्य केवळींच्या आपण पादमूलामध्ये होऊ शकतो. म्हणून केवळींच्या पादमूलामध्येच शाहीक सम्यक्त्वाची प्राप्ती तीर्थंकर प्रकृतीचा बंध होतो. आणि पंचम कालात केवली असत नाही, आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना शाहीक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपण सगळीजण कसे क्षयोक्षमिक असेल तर कसे आपण सगळीजण असेल तर, आणि ते मलिन आहे. आणि आचार्य भगवत विद्यासागर महाराजजी तत्वार सूत्र जे शिकवत होते ते दुसऱ्या अध्यायाचं पहिलं सूत्र सांगतानाच जे भाव आहेत 53 भावातले पहिले म्हणजे मुख्य 5 भाव, त्यावेळेला त्या क्षयोक्षमिक भावाचं वर्णन करत असताना त्याच्यामध्ये क्षयोक्षमिक सम्यक्त्वाचं सांगताना सांगितले ये क्षयोक्षमिक सम्यक दर्शन कब छूट जाएगा इसकी गारंटी, इसलिए क्षयोक्षमिक सम्यक दर्शन पर ज्यादा अहम भाव गर्व अहमभाव नाही होना चाहिए. आणि आज आपल्या सगळ्यांना काय ऐकत नाही. हे आचार्यशी सांगितलं तर तुम्हाला चांगलं वाटते, आणि आम्ही सत्य बोललो तर चंद्रपूर सागर असं बोलतात, चंद्रपूर सागर असं बोलतात, चंद्रपूर सागर महाराज, चंद्रपूर सागर महाराज काही बोलत नाही. चंद्रपूर सागर महाराज दगडासारखा ते अज्ञानी माणूस आहे. फक्त जे चंद्रपूर सागर प्रूफ देऊन बोलायला लागले ते फक्त दिले ते गुरूंच्या
पाठमुलामध्ये शिकलेलंच मी बोलावं. म्हणून हे जे आमच्याकडं माझ्याकडं असेल किंवा तुमच्याकडं आहेच असं समजूया, माझ्याकडे जरा गॅरंटी कमी जास्त आहे असेल तर आपलं सगळं सम्यक तो कुठला आहे, शारीरिक. आणि कधी सुटेल आणि आयुष्यात कितीदा सुटल आणि कितीदा प्राप्त होईल याची गॅरंटी. कशासाठी एवढा अहंकार करायचा, कशाने एवढ्या दुसऱ्याचं आपण कमी लेखायचं, कशासाठी दुसऱ्यांचा मी अपमान करायचा, कारण काय, ज्या गोष्टीची माझीच गॅरंटी नाही. म्हणून त्याला आचार्यांनी उदाहरण देताना दिलं की पॅरेलाइज झालेल्या माणसाच्या हातामध्ये पाण्यानं भरलेला दिलेला ग्लास तो कसा अचल म्हणजे चलायमान असतो, स्थिर नसतो, तसं वर्तमान मध्ये आपलं सम्यक स्थिर नाही. म्हणून त्याचा फार अहंकार करायचा, ज्याचा हातात ताकद नाही, चलबी चलाय अस्थिर आहे, तो दुसऱ्यांना मारा बॉक्सिंग खेळायचं चॅलेंज देईल काय, कुणाला देऊ शकत नाही तो. तसं आपण उगाच कशाला दुसऱ्यांच्या उपर, मग आपल्याला त्या कर्माचा उदय होऊ शकतो आणि आपण परत दुसऱ्यांची निंदा तिरस्कार केल्यामुळं आपण पहिल्या गुणस्थानात होऊ शकतो. म्हणून देखो जानो बिघडो मत हे विशुद्ध सागर महाराजांचं, आणि जाते दो बिघडो मत हे आचार्य सिद्ध शब्द, आणि देखो जानो जाने दो हे विशुद्ध सागर महाराजांचं. मग जाऊ दे तर बिघडू नका, कोणाचं तर ऐका. खरं आपल्याला सगळ्यांना काय करायला पाहिजे, ऐकणं फार गरजेचं आहे. म्हणून तो श्रद्धा तर आहे त्याची, पण अजून तो तिथं काय सांगितलं, अप्रत्याख्यानावर. आता अप्रत्याख्यानावरचा अर्थ समजावून घ्या, मग तुम्हाला आम्हाला कमीपणा वाटणार नाही. अ म्हणजे नाही, अ म्हणजे काय नाही, आणि प्रत्याख्यान म्हणजे त्याग. माझा त्याग ज्या कषायांच्या उदयामध्ये जीवाला त्याग करण्याचा पुरुषार्थ होत नाही त्याला अप्रत्याख्यानावरून कषायाचं म्हणतात. आणि त्याचा उदय येतं चौथ्या गुणस्थानात. कशाचा उदय? अप्रत्याख्यानावरून क्रोध, मान, माया, लोभाचा उदय आहे. त्यामुळं तो त्रस आणि स्थावर काही जीवांच्या हिंसेचा त्याग करू शकत नाही. पण त्यामुळे तो अव्रते. इथं आचार्य सांगतात ह्याचा त्याग असेल तर व्रत आहे, त्याग नसेल तर व्रत. तरी पण आम्ही चौथं गुणस्थान म्हणजे फक्त आपल्याला दिशा मिळाली, पण न चालताच मी स्वतःला फार काहीतरी वेगळं समजतात ही लोक, काही लोक. आणि मग त्या ठिकाणी त्रस आणि स्थावर काही जीवांच्या हिंसेचा त्याग यांचा नाही. पण मनामध्ये, आता हा शब्द फार महत्वाचा आहे, विनाकारण ते अन्य जीवांच्या बद्दल हिंसा करत नाही. विनाकारण उद्योगी हिंसा, आरंभी हिंसा आणि संकल्पी हिंसा आणि तुमचं विरोधी हिंसा, हे चार प्रकारची हिंसा आहे. इथं विरोधी हिंसा होऊ शकते. इथं काय होऊ शकते? विरोधी हिंसा होऊ शकते. पण आरंभी हिंसा आणि म्हणजे याचा त्याग करू शकत. संकल्पी हिंसेचा तुम्ही त्याग करू शकता, पण विरोधी हिंसेचा, आरंभी हिंसेचा आणि उद्योगी हिंसेचा त्याग करू शकत नाही. अशा अवस्थेमध्ये त्यांच्या मनामध्ये प्रशम, अंतरंगामध्ये काय असते? प्रशम, संवेग, अनुकंपा आणि अस्तित्व हे गुण प्रकट होतात आणि त्यामुळं अन्याय करत नाही कुणावर. कितव्या गुणस्थानावरती जीव ऐकू येत नाही. चौथ्या गुणस्थानावरती जीव जर अन्याय करू शकत नसेल तर पंचम गुणस्थानावरती प्रतिमाधारी जीव किंवा आम्ही साधू लोक अन्याय करू शकतो का?
ऐकू येत नाही. म्हणून जेवढ्या प्रतिमाधारी लोकांच्या कोर्टामध्ये केसेस चालू आहे, आपल्या भावाच्या प्रॉपर्टीचं म्हणजे आपल्या आई वडिलांची प्रॉपर्टी किंवा कुठल्याही गोष्टी बाबतीत त्यांनी अंतरंगातच वास्तविक सत्य स्वीकारायचं आहे. मी जी तक्रार केलोय किंवा मी जी केस खेळलोय ती खरोखर माझी न्यायाची भूमिका आहे का, आपल्या मनालाच विचारायचं. आणि जर याच्यामुळं माझं नसताना सुद्धा मी माझं आहे म्हणून मी जर दुसऱ्यांच्यावर अन्याय करण्यासाठी मी जर कोर्ट कचेरी केस करत असेल, वादविवाद करत असेल, भांडत असेल, तर मग जर चौथ्या गुणस्थानावरती जीव दुसऱ्यांच्यावर अन्याय करू शकत नाही तर पंचम गुणस्थानावरती जीव किंवा माझ्यासारखा साधू कसा करेल? करत असेल तर आमचं व्रत नाही, आणि व्रत असेल तर तो सत्य समजावून घेऊन अन्याय करणार नाही. म्हणून दीक्षा घेताना सुद्धा क्षमायाचना करून दीक्षा घ्यायची असते, आणि दीक्षा घेतल्यानंतर तो कोणाला अन्याय करायचाच नाही. आणि चुकून झाला असेल कळत न कळत तर समाधीच्या वेळेला प्रायश्चित्त, प्रतिक्रमण आणि सर्व जीवांची क्षमायाचना करण्याचा उल्लेख विधान आगमामध्ये सांगितले. म्हणून व्याख्या पाठ करून आपल्याला कल्याण होणार नाही. लक्षात ठेवा, व्याख्या पाठ करून कधीच धर्म समजणार नाही. आणि समजलं पाहिजे, समजून आपलं स्वीकार केलं पाहिजे. करत नसेल तर इथून पुढे भगवान माझ्यातून असा कधी माझ्यावर प्रसंग येऊ दे, आणि करत असेल तर आजपासून आपण ते सोडायची भावना झाली पाहिजे. म्हणून प्रशंस, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य गुणाला प्रकट झाल्यामुळे तो अन्याय, हिंसा आदी ज्या पाप कार्यांची प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीमध्ये आसक्तीपूर्वक ती जाणून बुजून असं ठरवून तो पाप पण करणार नाही आणि ते भोग पण आसक्तीपूर्वक करणार नाही. उदासीन रूपानं माझ्या पुरुषार्थहीनतेमुळं हे मी करायला लागलोय, पण हे मला कधी ना कधीतरी सोडायला पाहिजे, हे स्वीकारायचंच नाही. पण माझ्या पुरुषार्थाच्या प्रबळता कमी असल्यामुळं हे करायला लागलोय मी, पण हे मला कधी ना कधी तर सोडल्याशिवाय माझं कल्याण होणार नाही. अशी जो तुम्ही सांसारिक भोग तुम्ही भोगायला लागलाय किंवा आम्ही निदान आहाराच्या आधी निमित्तानं काही गोष्टींचा भोग आम्ही भोगतोय, त्या भोगताना ही गोष्ट अपर्यायी कारणास्तव मी भोगायला लागलोय. नाहीतर ही सुद्धा माझा हा स्वभाव नाही, माझं स्वरूप नाही, हे माझं लक्षण नाही, हे माझं गुण नाही, हे माझं कर्तव्य नाही असं समजून आपण जर ती चूक म्हणून जर स्वीकारलो तर कधी ना कधी आम्ही सोडू शकतो. हे केल्याशिवाय चालतच नाही. हेच आहे आमचं मूळ. सगळं तुमच्यासारखं वागायला लागलं तर वागू नका, पण कधीतरी सोडायचं आहे ही श्रद्धा तरी असली पाहिजे. अशा अवस्थेला अविरत सम्यक गुणस्थान म्हणजे चौथं गुणस्थान म्हणलेलं आहे असं आचार्यांनी सांगितलेलं आहे. जी चर्चा आपली गत 1 तास झाली, अशी अन्यायाची भूमिका आमच्याकडून कधी होऊ नये. आमच्याकडलं सम्यक्त्व कमीत कमी मलिन वर्तमानमध्ये राहू दे आणि भविष्य काळातील शाही निर्मल सम्यक्त्वाच्या प्राप्तीसाठी आमच्या परिणामांची विशुद्धी आपल्या सगळ्यांची होऊ दे. आणि राग, द्वेष, ईर्षा, मत्सराची जी प्रवृत्ती प्रमाद अप्रमादत्वा पूर्व कुठल्या तरी संस्कारामुळे होत असतील तर त्याच्यामध्ये मंदता होऊ दे. एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर अभिमान छोड़ जग, नित्य नये कुंडल गावे. ओम नमः
सबको क्षमा सबसे क्षमा